कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकनाथ, साक्षात सरस्वती आहे तुझ्या लेकीच्या गळ्यात। मला आवडेल तिला संगीत शिकवायला। मंजूर आहे? ताई, साक्षात सरस्वतीच माझ्या पोरीला शिकवणार म्हणल्यावर मी गरीब काय बोलणार। माझ्या पोरीनं नशीबच काढलं म्हणायचं। हा पर फी फी वय म्हणजे पैसे? चेचे, हिच्याकडून पैसे घेतले ना तर माझे सूरही मला माफ करणार नाही। पण वेळ आली की मी घेईन हा तुझ्याकडून गुरुदक्षिणा। तुझे सूर हीच माझी गुरुदक्षिणा। ये सावली, भैरवी, रुपयातला 100 पैशांचा हिशोब ठेवणारी तू या मुलीला फुकट संगीत शिकवणार? कधी कधी एका अर्जुनाला मोठं करण्यासाठी अनेक एकलव्यांचे बळी द्यावे लागतात। म्हणजे सगळं काही नशिबावर अवलंबून ठेवता येत नाही। कधी कधी स्वतःचं नशीब स्वतःच लिहायचं असतं। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। पण शेजारची कीट कारी रीती सांग देवा, कारी रीती सांग देवा। सावली, बाळा, तो तेवढा कप नेशीला? हो माई। आणि ऐक ना, किचन मध्ये थोडी भांडी ठेवली आहेत, तेवढी रचून घेशील? हो माई। माझे माहेर पंढरी गा? नाही, मला नाही शिकायचंय गाणं, नाही बनायचंय मला सिंगर। अच्छा, हात पुढे कर। Sunny
खूप छान बाळा, खूपच छान. असा अविस्मरणीय सूर अनेक वर्षात कुणाचा लागला नाही. अप्रतिम बाळा. गा बाळा गा. मन माझे करी धावा म्हणे माऊली माऊली म्हणे माऊली माऊली सावळ्याची जणू मी सावली सावली सावळ्याची जणू. भैरवी, काय करतेस तू? अगं किती या असं म्हणतात फक्त माझ्या ताराचे सूर गुंजतील, इतर कुणाच्याही सुरांना ती परवानगी नाही. भैरवी, नवरा आहे मी तुझा. मॅनेजर सारखं वागवतेस. आणि ताराचा बाप सुद्धा आहेस, विसरलास? मी ताराला या जगातली सर्वश्रेष्ठ गायिका बनवण्यासाठी मेहनत करतेय, तिचं भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतेय. तू या सावलीचं कौतुक करतोयस? सावलीला गुलामासारखं वागून तिचा आवाज दाबून ठेवशील असं वाटतंय तुला? आपल्या ताराच्या गळ्यात सूर नाहीच आहे हे मान्य कर भैरवी. तिच्यासाठी सावलीचा बळी देऊ नकोस. या तारा आणि सावली दोघींचं नुकसान आहे. आणि मुळात ताराला गायिका बनायचं नाहीये, मग का जबरदस्ती? सावली अस्सल सोनं आहे, त्याची झळाली जगाचे डोळे दिपवल्याशिवाय राहणार नाही. संगीत तिच्या रक्तात, तिच्या श्वासात आहे. त्यांना वेगळे करणारे आपण कोण? भैरवी, ऐक माझं, अजूनही वेळ आहे. आत्ताच शहाणी हो, नाहीतर आपली तारा तुझ्यापासून कायमची दूर जाईल. मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं त्याच्या हृदयाला भोक आहे आणि याच्या हार्टची सर्जरी करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. येतो मी. विठ्ठला, माझ्या पोराच्या जीवाची दोरी आता तुझ्याच हातात आहे. तूच करता करविता. करता करविता तो नाहीये, मी आहे. तुझ्या मुलाच्या आयुष्याची दोरी आता माझ्या हातात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.